शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आमच्या निर्मात्या आणि रक्षण करत्या तिथ्या तुझी स्तुती हो. आलो आहे तुझ्या सानिध्या समया, तुला सवाया तुला सवाया आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. मागील सर्व दिवसात प्रभूची कृपा किती अद्भुत होती. येणाऱ्या दिवसातही मार्गदर्शन तू करणार. येशू तुझी स्तुती हो. येशू तुझी स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. पवित्र मार्गावर आम्हा चालण्यास तुझ्या आत्म्याचा वर्षा तू कर. खऱ्या प्रीतीने जीवन जगण्यास सहाय्य कर. स्तुती हो. येशू तुझी स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन इफिस्कारास पत्र याचा 2 अध्याय वचने 5 ते 10. इफिस्कारास पत्र 2 अध्याय वचने 5 ते 10. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्यांच्या बरोबर उठवले व त्यांच्याच बरोबर स्वर्गात बसवले, यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी तुमच्या आमच्या मोरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. देवापासून असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन इफिस्कारास पत्र त्याचा 2 अध्याय 5 वचनापासून तर 10 पर्यंतची वचने आपण बघूया. प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्ही बघतो की परमेश्वराचं कार्य कशा प्रकारे मनुष्याच्या जीवनासाठी होत असतं. एक उत्तम आणि महान कार्य जे देवबापाने तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी केलेलं आहे ते म्हणजे मनुष्य जातीचं तारण. आज माझ्या प्रियानो, परमेश्वराचं वचन सांगतं की ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे. आज प्रियानो, जे परमेश्वराचं कार्य आहे मनुष्याच्या जीवनासाठी, ते कार्य म्हणजे आहे मनुष्याचं तारण. आज जे तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे ते प्रियांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वराचं कार्य आहे, आणि ते योजलेलं आहे म्हणून ते प्रभूंनी ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अस्तित्वात आणलेलं आहे. प्रियांनो, तुमचे आणि माझे कर्म चांगले आहे म्हणून ते तारण योजलेलं नाही. प्रियांनो, तुम्ही आणि मी चांगले दिसतो म्हणून ते
तारण योजलेलं नाही. तुमची आणि माझी योग्यता आहे म्हणून ते तारण आम्हाला मिळालेलं नाही. प्रियांनो, ही देवाची कृपा आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी ते योजलेलं आहे, ते कृपेने झालेलं आहे. प्रियांनो, तुमचे आणि माझे कार्य परमेश्वराच्या नजरेमध्ये योग्य नाही. एखाद्या मैल्या चितड्यासारखे आहे, एखाद्या चिंध्यासारखे तुमचे आणि माझे कार्य आहे, ज्याची काहीच व्हॅल्यू नाही. परंतु प्रियानो, ते तारण परमेश्वराच्या कृपेने ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी योजले गेलेलं आहे. आज प्रियानो, तुम्ही आणि मी जेव्हा त्या तारणाचे भागीदार जेव्हा तुम्हाला आणि मला होतो, तो सार्वकालिक आनंद तो तुमच्यापासून आणि माझ्यापासून कोणी हिरावू शकत नाही. परमेश्वर जे काम करतो ते काम परफेक्ट असतं. परमेश्वराने जे कार्य योजलेलं आहे ते कार्याला कोणत्याही प्रकारची बाधा नसते. माझ्या प्रियांनो, आज देवबापाने जे तारण हे कार्य तुमच्यासाठी माझ्यासाठी योजलेलं आहे ते अद्भुत आहे. आज आमच्या जीवनामध्ये तारण अनुभवायचं आहे का? तर प्रियानो, आम्हाला ख्रिस्तामध्ये राहणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये राहतो, त्याच्या कृपेमध्ये वाढत जातो, प्रियानो, त्यासाठी तो आम्हाला सज्ज करत जातो. आज आम्हाला जे तारण योजलेलं आहे प्रियानो, अद्भुत आहे, अद्भुत आहे आणि त्याचं भागीदार आम्ही व्हावं. आज प्रियानो, मला तुम्हाला विचारू द्या, काय देवाचं कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे का? यदि नाही झालं तर तारण साधून घ्या. वेळ जवळ आलेली आहे की आम्ही ते तारण साधून घ्यावं, परमेश्वराच्या मार्गास लागावं, त्याचा कृपेचा शोध घ्यावा, त्याचा महिमेचा शोध घ्यावा, त्याचा मागे लागावं, जेणेकरून तुमचं आणि माझं तारण होऊन आम्ही त्या सार्वकालिक जीवनाचे भागीदार झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर आपण प्रार्थना करू. स्तुतिस्पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो परमेश्वर बापा, ह्या वेळेस आज खरंच आहे तुझ्या कृपेच्याद्वारे आमचं तारण झालेलं आहे आणि प्रभू ते तू योजलेलं आहे, ते तुझं कार्य आहे माझा प्रभू. आणि आज परमेश्वराचं जे कार्य असतं ते परफेक्ट असतं माझं प्रभू देव बाप्पा. आज आमच्या जीवनामध्ये जी योजना तू केलेली आहे ते सिद्धीसने प्रभू परमेश्वर बाप्पा आमच्या जीवनामध्ये ते पूर्णत्वासने अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो देवा. ह्यावेळेस प्रभू आम्हा प्रत्येकाचं जीवन मी तुझ्या हाती समर्पित करतो परमेश्वर बाप्पा. होऊ दे तुझ्या कृपेची प्रभू परमेश्वर बाप्पा अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये व्हावं. धन्यवाद देतो, सर्व मान महिमा सन्मान आणि गौरव तुला देतो प्रभू. प्रार्थना आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. पवित्र मार्गावर आम्हा चालल्यास तुझ्या आत्म्याचा वर्षा तू कर. खऱ्या प्रीतीने जीवन जगण्यास सहाय्य कर. स्तुती हो, स्तुती हो, येशू तुझी स्तुती हो, स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.